मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत 29 जानेवारी बुधवार रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत उमरगा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण भेटावे या व इतर मागण्यांसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 25 जानेवारीपासून आंतरवली सराठी या ठिकाणी उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे। तरी महोदयांनी सकल मराठा समाज यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवून लवकरात लवकर निर्णय करावा। यानंतरही जर निर्णय नाही झाल्यास येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र असे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। माहितीस्तव प्रत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे। याशिवाय दिनांक 31 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी उमरगा बायपास येथे हॉटेल सोनाईजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा आंदोलकांकडून समजले आहे। तरी या रास्ता रोको आंदोलनासाठी तालुका परिसरातील समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील त्यांच्या वतीने करण्यात आले आहे। या निवेदन देत्यावेळी शांतकुमार मोरे, रोहित पवार, अण्णासाहेब पवार, किरण गायकवाड, दयानंद माने, संतोष जाधव, DK माने, महादेव पवार, नाना मदन सुरे, विजयकुमार नागने, शिवा माने, प्रवीण पाटील, अरुण जगताप, सुजित माने, अभिषेक औरादे, महादेव पाटील, उद्धव मुळे, शहाजी चालुक्य, व्यंकट गायकवाड, राहुल शिंदे, योगेश तपसाळे, मंगेश भोसले, रवींद्र मोरे, बंडू पवार, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, किशोर शिंदे, दत्तात्रय पाटील, माधव गायकवाड, सुनील सूर्यवंशी, शिवशंकर जाधव, अभिजित जगताप, वैभव भोसले, राहुल माने गोपाळे, दीपक पाटील, काका गायकवाड, वसंत माने यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उमरगा तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते।